तर भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सीरियावरून जीवे मारण्याची धमकी आली आहे। टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्यानं ही धमकी मिळाल्याचं कळतंय। अजय पाठक यांच्याकडून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिक अपडेट आहे या प्रकरणासंदर्भात? प्रदेश भाजपचे प्रवक्ते अजय पाठक नागपूर दंगलीची बाजू टीव्ही माध्यमांवर मांडत असतात, हिंदी चॅनल्सवर, आणि त्याबाबतच त्यांना धमकी आलेली आहे। जीवे मारण्याची धमकी सिरियावरून आल्याची माहिती आहे। या धमकीमुळे त्यांनी नागपूर पोलिसात तक्रार दिलेली आहे, सीताबर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे आणि सुरक्षेची मागणी केलेली आहे। त्यांची धमकी जीवे मारण्याची धमकी आहे आणि एकदा धमकी आलेली नाही, ही वारंवार गेल्या 3-4 दिवसात त्यांना धमकी येत आहे। नागपूर दंगलीबाबत त्यांनी एका विशिष्ट संप्रदायावर टीका केलेली होती या संपूर्ण टीव्ही डिबेटमध्ये, आणि त्यामुळे त्यांना धमकी येत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि त्याबाबत तक्रार अजय पाठक यांच्याकडनं सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे। ती तक्रार आता सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि सायबर पोलीस हा नंबर कुणाचा आहे, कुठल्या आतंकवादी संघटनेशी रिलेटेड आहे का, याचा तपास जो आहे तो नागपूरच्या सायबर पोलिसांकडनं केला जात आहे। अद्यापही अजय पाठक यांना नागपूर पोलिसांनी सुरक्षा पुरवलेली नाही, परंतु ती सुरक्षा मागितलेली आहे। लवकरच अजय पाठक महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।